गाडी हलते तर कसं व्हिडिओ पण हलतो. मागे गेलं ते की चाललंय. आता दुपारचे 2 वाजले आणि आता आम्ही दाभोळ रोडनी दापोलीच्या रस्त्याला चाललो आहे. हा सर्व दापोलीला गेला रस्ता, लाडघरलाच म्हणजे इथून गेला. आणि तुम्ही बघू शकता हा रस्ता आहे तो कोलथरेला गेला. इथे तुम्हाला मी बोर्ड दाखवते. बोर्ड नाही, काय म्हणतात त्याला माहिती नाही. हे बघा, कोलथरे इथून 3 किलोमीटर आहे. हा जो रस्ता सरळ गेला कोलथरे हा, आणि इथून आम्ही दाभोळ मार्गे आलो आणि हा कोलथरेला गेला आणि इथून लाडघर. चला आता या हॉटेलला आम्ही जेवायला जातो, कारण दुपारचे 2 वाजलेले आहेत. हॉटेल स्वराज म्हणून आहे, चंडिका नगर आगोम रोडला. छान आहे, छोटंसंच. तर चला जेवायला जाऊया. चल काढू कुठे? अरे हां, स्वामी आहे. हे बघ, केल्याच आहे स्वामी. स्वामी समजतं. हे बघा, हे हॉटेल बघू शकता, छान आहे. इथे सिटिंग एरिया आहे. बसूया इथे, जरा सावली आहे. सावली आहे ना. चेहरा बघ कसा ऑइली ऑइली झाला उन्हातून. 11 वाजता निघालो तर जरा फ्रेश होतो, पावडर बिवडर लावून फ्रेश. आणि आता चेहरा बघ कसा झाला. चुलीवरची पप्पा बसले, इथे 3 जण बसलेत. नवल विशाल आहे. पण मी एकदा असं रत्नागिरी फिरायला आलो होतो ना, बोटीतून पलीकडे जायचं होतं आणि भूषण एका ठिकाणी असं जेवायला आलं होतं. जेवण तिने ती भेंडीची भाजी बनवली होती ना, किती सुंदर होती बनवलेली, सुट्टी सुट्टी, चिकट नाही. ही आम्ही थाली मागवलेली आहे. त्यामध्ये काय काय? भेंडीची भाजी, डाळ, हे वालाचं बिरडं आहे, खीर आहे, हे खीर आहे, चपाती, पापड. आले सगळ्यांचे आले. सगळ्यांची ताटं आली. हे बघा, छान आहे. चला हिरवं सुंदर. हां, चला जेवून घेतो. 2:15 झाले आणि आता आम्ही जेवायला बसतो. तुम्ही पण या जेवायला. वालाच्या बिरड्यासोबत नको, त्यांना विचार. खा ना. चपाती नको. झालं 2 त्यांना. ही बस चालली बघ आता, दापोलीला गेली. दापोलीतून आली. रिव्ह्यू दे, जेवणाचा रिव्ह्यू दे. जेवण मस्त होतं. भेंडी अगदी कुरकुरीत होती, वालाची भाजी पण सुंदर होती, खूप छान. म्हणजे आणि तांदळाची खीर पण त्याच्यापेक्षा सुंदर. हो,
ओव्हरऑल सगळं जेवणच खूप छान आणि होतं. गरमागरम घरगुती आणि खूप छान. आम्ही शाकाहारीच घेतलं होतं पण छान होतं. मसाला म्हणजे नॉनव्हेज पण मिळू शकतं इथे. जर कधी आलात तुम्ही दाभोळ. कोणता रोड आहे हा काका? कोणता रोड आहे हा? आणि हा इथून आला ते अच्छा ओके हां. तर दाभोळ रोडने आलात इथून आणि कोलथरे रोडने आलात किंवा दाभोळ रोडने आलात तुम्ही तर तुम्हाला मिडललाच हे हॉटेल दिसेल. हॉटेल स्वराज म्हणून आहे. तर नक्की इथे या. जेव्हा खूप सुंदर जेवण आहे आणि आम्हाला फार आवडलं म्हणून मी तुम्हाला सांगते. तुला कसं वाटलं जेवण? छान होतं जेवण, व्यवस्थित होतं. एक्झॅक्टली हाच हा हो हाच रस्ता आहे ना नक्की. हा कोलथरेवरून हा ॲक्च्युली हा कोलथरेला गेला. हा पण इथून रोड जातो कोलथऱ्याला रिक्षा आणि इथून थोडे खाली जाऊन पण कोलथऱ्याला एक राईट मारायचं तिथे पण तिथून पण कोलथऱ्या. म्हणजे आम्ही जिथे जिथे फिरतो जातो आणि जिथे जेवायला थांबतो आणि आम्हाला मनापासून खरंच ते जेवण आवडतं ना तेव्हा आम्ही व्हिडिओच्या थ्रू आम्ही तुम्हाला सगळ्यांना सांगायला आवडतं आम्हाला की तुम्ही या रूटने कधी गेलात तर तिथे जे नक्की थांबून तुम्ही जेवू शकता. तर तुम्हाला दाखवते मी ते. हा बोर्ड दिसेल तुम्हाला. हॉटेल स्वराज म्हणून आहे चंडिकानगर आगोम रोडला. चला आता आम्ही पुढे निघतोय. आता कुठे अंजरलेत ना? 3 वाजले आता ना? ओके. हे बघा ते हॉटेल स्वराज. इथे गाडी थांबवली. इथे 2 खाटा टाकलेत. आता या खाटेवरती जेवून झोपूया ताई. हो हे बघ आराम करायला इथे जागा आहे. चला आराम करतेस. तू तिथे ओरडीला बसायचं होतं वाटतंय. होय तू टेकायला गेली होतीस. मोर बघ ना इकडे पण तिकडे पण सगळीकडे आंबाच आंबा आहे दापोलीला. जेवल्या लगेच दुसरा स्टॉप आलेला आहे. म्हणजे आपला फेमस परशुराम भूमी स्मारक जे आहे ते बुरुंडीमध्ये. आता आपण बुरुंडीत येऊन पोचलोय. इथे सुद्धा आम्ही अनेकदा आलेलो आहे. तर आज पुन्हा आले. चला चल आणि सांभाळून ये नाही तर परत पाय मुरगळ. हो इथेच इथे नाही तो खाली उतर. हा आणि इथूनच मी तो पाय सुजवून गेलेली. हे पटकन आलं ना जेवल्याबरोबर. बुरुंडीत ही बुरुंडी लागली ना. आरामात उतारा आहे.
आता दुपारचे 4 वाजलेत आणि अंजरल्याला कड्यावरच्या गणपतीला जाण्याचा हा रस्ता आहे. इकडून आलो आम्ही. इथे गाडी थांबवून आता हा एक सनसेट व्ह्यू आहे. इथून तुम्हाला इथे दूरवर सुवर्णदुर्ग किल्ला दिसेल, हे बघू शकता. चला बघूया. हा इथून व्ह्यू बघा. हा दिसतोय तो सुवर्णदुर्ग किल्ला. आणि हे जे खाली गाव दिसतंय ते अख्खं पाचपंढरी गाव आहे. हे बघू शकता कसा व्ह्यू दिसतोय. सुवर्णदुर्ग किल्ला. हा आणि हेच त्या गावातलं ते आपलं राम मंदिर ना. लाल परी चालले. दापोली केळशी आहे. 4:30 झाले ना रे अंजरला येईपर्यंत. स्वामी दिसले नाही बघ गाडीवरती. या गाडी बघा ना. ये रे चला. इकडे हातपाय धुवा. हे वनांमध्ये आहे. आणि पाचपंढरीचं राम मंदिराचं पण दिलंय. पन्हाळकाची लेणी. चला. शंकराचं मंदिर दिले ना हरिहरेश्वर मंदिर.
जे फेमस आहे ना मम्मी, अंजरल्याच्या कडावरच्या गणपतीचं पाय आहे तिथे गणपती बाप्पाचं. चेहरा आता एकदम ऑइली ऑइली झाली आहे. हा नजारा बघा किती सुंदर आहे. इथून यावं लागतं. हे बघा आम्ही तिथून आलो. हा ब्रिज, या ब्रिज क्रॉस करून आलो इथे. इथून ये. हे ना हा डायरेक्ट हा जो रस्ता आंजरल्याचा गावात जाण्यासाठी रस्ता आहे हा पाकाडी काय केलेला आहे. आणि तिथून गावातून बीचवर जायला.